बघताक्षणी खावासा वाटेल असा हा मटरचा खिमा, जो तुम्ही घरच्याच साहित्यामध्ये बनवू शकाल आणि एवढा चविष्ट होतो की आठवड्यातून एकदा तरी बनव अशी फरमाईश तुमच्या घरच्यांकडून तुम्हाला नक्की येईल. तर ना, तुम्हाला हा खिमा बनवायचा असेल तर ही रेसिपी पूर्ण बघा आणि आवडली तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा. त्यासाठी बघा, इकडे मी 2 मोठे कप भरतील एवढे हे मटर घेतलेले आहे. 3 ते 4 माणसांना हा खिमा आरामात पुरेल. त्यासाठी ना, मध्यम आकाराचे 5 कांदे आपल्याला घ्यायचे आहेत. कांदे एकदम बारीक असे कट करून घ्यायचे आहेत. कांदे बारीक कट करण्यासाठी मी ह्याला चॉपरमध्ये घालते, म्हणजे पटकन हे कांदे बारीक होते. कांद्याप्रमाणेच इकडे 2 पिकलेले टोमॅटो ही देखील एकदम बारीक मी करून घेतलेले आहेत. आता आपल्याला या खिम्यासाठी एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे. वाटण्यासाठी मी इकडे 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 इंच आले, 7 ते 8 काजू, तसेच 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे देखील असं बारीक वाटून घ्यायचं. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे 1 कप मटार घेऊन थोडेसे असे फिरवून घेते. एकदम ही पेस्ट याची करायची नाही, थोडेसे जाडसर असे ठेवायचे आहेत. आता या मटारचा आपण खिमा तयार करायला घेऊया. तर कढईमध्ये घालायचं 1 चमचा तेल आणि तेलामध्येच 1 चमचा तूपही घालायचं. त्यामुळे खिम्याला ना खूप छान असं टेस्ट येते. आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे जिरं आणि जिरं चांगलं फुललं की आपल्याला घालायचं आहे कांदा. कांदा असा छान असा नरम झाला की यामध्ये घालायचं आहे वाटण. वाटण ना चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला या कांद्याबरोबर ना परतून घ्यायचं आहे. आता छान असा वास सुटायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. तर मी इकडे घालते अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धने, जिरे, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ. आता हे सगळे मसाले छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे टोमॅटो. असा हा टोमॅटो नरम होईपर्यंत परतला की यामध्ये घालायचे आहेत हे वाटलेले मटार. आता मटार घातल्यानंतर हे मटार देखील या मसाल्याबरोबर चांगले 2 मिनटं परतून घ्यायचे आहेत. असे हे मटार या मसाल्याबरोबर परतले ना की या मटारमधला ना जो कच्चा वास असतो ना तो कमी होतो. 2 मिनटं हे मटार परतल्यानंतर जे उरलेले मटार आहेत ना ते देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तसा तर हा मटारच्या भाजीपेक्षाही खूपच चविष्ट असा हा खिमा होतो. नक्की ट्राय करून बघा. तर आता मटार शिजतील एवढं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आता हे मटार ताजे आहेत त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागणार नाही. यावर आपल्याला अर्धवट असं झाकण ठेवायचे आहे, म्हणजे या मटारला छान अशी तरी पण येईल आणि मटार देखील छान शिजतील. बघा, मस्त कलर आलेला आहे या मटारच्या खिम्याला. तसं तर ठेवताना हा थोडासा पातळ असा खिमा करून घ्यायचा, कारण थंड झाल्यानंतर तो अजून घट्ट होतो. तर हा खिमा आपला झालेला आहे. वरून अशी कोथिंबीर घालायची. बघा, रंग कसा सुरेख आलेला आहे. असा हा तयार झालेला खिमा तुम्ही भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर देखील खाऊ शकता. तर नक्की हा खिमा करून बघा आणि करून बघितल्यानंतर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.